नागपूर पोलिसांनी मध्यरात्री पुष्पा फॅनला थिएटरमधून पकडले. या आरोपीवर तस्करी असे 27 गुन्हे दाखल. आजकाल पुष्पा या चित्रपटाची खूप चर्चा होते आहे. पुष्पा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. दरम्यान महाराष्ट्रातील नागपूर पोलिसांनी पुष्पाच्या चाहत्याला चित्रपट पाहताना पकडले आहे. पुष्पाचा हा चाहता गँगस्टर आहे. एकट्या नागपुरात याच्या विरोधात 27 गुन्हे दाखल आहेत, ज्यामध्ये खून आणि अंमली पदार्थांच्या तस्करीच्या 2 गुन्ह्यांचाही समावेश आहे. त्यामुळे नागपूर पोलिसांनी त्यावर MPDA महाराष्ट्र प्रिव्हेन्शन ऑफ डेंजरस ॲक्टिव्हिटीज लागू केला आहे. वास्तविक नागपूरच्या एका चित्रपटगृहात पुष्पा चित्रपट 2 दाखवला जात होता आणि त्या चित्रपटगृहात एक अंमली पदार्थ तस्करी चित्रपट पाहण्यात तल्लीन झाला होता आणि याची माहिती पोलिसांना अगोदरच मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी आरोपी तस्कराला अटक करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी थिएटरमध्येच पोलिसांनी प्लॅन करून चित्रपटाची तिकिटे खरेदी केली आणि आरोपी विशाल मेश्रामच्या मागे बसले आणि डावीकडे साध्या वेशातील पोलिसांनी संधी पाहून विशाल मेश्रामला पकडले. पोलिसांकडून ज्या गाडीतून विशाल मेश्राम आला होता तीही पंक्चर झाली होती. चित्रपटाच्या क्लायमॅक्सच्या वेळी जेव्हा पोलीस हॉलमध्ये गेले तेव्हा मेश्राम चित्रपटमध्ये हरवला होता. पोलिसांनी त्याला घेराव घातला आणि त्याला विरोध करण्याची संधी न देता त्वरित अटक केली. मेश्राम सध्या नागपूर मध्यवर्ती कारागृहात असून लवकरच त्याला नाशिक कारागृहात हलवण्यात येणार आहे. एक कुख्यात आरोपी नामे विशाल विजय मेश्राम होता. त्यांच्यावर MPDA आणि बरेचसे NDPSचे केसेस होते आणि ते 10 महिन्यापासून ते फरार होता. त्यांचे मागे आपले सगळे पोलीस स्टेशनची टीम होती. सध्या पोलीस स्टेशन पाचपावलीने आपले गुप्त गोपनीय बातमीदार लावलेले होते. त्याच्याबद्दल आम्हाला एक माहिती भेटली की हा जो आरोपी आहे हा पुष्पा 2 बघण्यासाठी आपले दोस्तासोबत मित्रांसोबत गेलेला आहे. त्याबद्दल आम्ही माहिती काढली. तो कोणत्या व्हेकलमध्ये, कोणते ऑडिटोरियम, कोणते सिनेमा हॉलमध्ये गेलेला आहे. त्या माहितीवरून CCTV फुटेजमधून एक टीम तयार केलेली होती. त्याने टीमने पण पुष्पा 2चे तिकीट विकत घेतलेले होते. ते विशाल मेश्रामचे मागे बसलेले होते आणि पूर्ण प्रिकॉशन घेऊन तो परतवार करू देणार नाही अशी एक थॉट के साथ ते त्यांना पकडला आणि त्यांची अंगझडती पण घेतली. त्याची जी गाडी होती याची हवा पण काढलेली होती, जेणेकरून तो त्यांना पळण्यासाठी मदत होऊ नका. ही जी कारवाई आहे हे पाचपावली पोलीस स्टेशनचे जे सिनियर PI आहे बाबूराव राऊत, त्यांचे क्राईम PI आहे हरेश कळसेकर, त्याने वरिष्ठांना ACP, DCP आणि CP सरांना माहिती देऊन एक टीम जे तयार केलेली होती ते टीमचं नाव मी घेते आता. HC नाना भोगे, HC इम्रान शेख, पोलीस कॉन्स्टेबल राहुल चित्ते, मेनेवार आणि संतोष शेंद्रे यांची टीम होती ज्याने ते पकडलेला आहे. नंतर API सोनवणे आणि पोलीस स्टेशनची टीम तो पण गेली. त्यांना पकडून त्यांना MPDA मधून सध्या नागपूर जेलमध्ये ठेवलेला आहे. पकडलेल्या आरोपीचा कशा प्रकारे रेकॉर्ड आहे याच्या पहिलेचा आणि कुठल्या गुन्ह्यामध्ये तो होता काय सांग? हो, त्याच्यावर एकूण 27 गुन्हे आहे. ते 2012 पासून पोलिसांना त्रास देत आहे. त्यांच्यावर 2-302 आहे. त्यांच्यावर जबरी चोरी, प्रिपरेशन टू डेकॉयटीचे बी गुन्हा आहे. 325चे खूपच गुन्हे आहे. सध्या मागे त्यांच्यावर तडीपारची कारवाई केलेली होती. मोकामध्ये पण तो 1 वर्षी आतमध्ये होता. सध्या MPDAच्या एक ऑर्डर फेब्रुवारीमध्ये काढलेला होता. त्या ऑर्डरपासून तो फरार होता. सध्या त्याच ऑर्डरमध्ये त्यांना अटक केलेला आहे. त्याच्यावर NDPSचे पण गुन्हे आहे आणि तो खूप कुख्यात आहे आणि आपल्यासाठी त्रासदायक आहे. म्हणून त्याला नागपूरलाच ठेवणार आहे की नागपूरवरून दुसऱ्या जेलला त्याला हलवण्यात येणार आहे? सध्या तो नागपूर जेलमध्ये ठेवलेला आहे. आम्ही ते कोर्टसाठी चर्चा करून जर गरज पडली तो त्यांना बाहेर पण आपण पाठवू शकतो. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, नागपूर.